भारत। हेलो, वेलकम टू ETC स्टडीज चैनल। आप देख सकते हैं इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट सेकेंड, सिटीजनशिप, नागरिकता पर। नागरिकता एक फॉर एग्जाम्पल एक उदाहरण से आपको समझाया समजो तो की एक एक विदेशी यात्री आपल्याला आपल्या देशामध्ये भारतामध्ये येऊन पर्यटन क्षेत्रामध्ये ताजमहल बघायला आले आणि त्यावेळेस तो त्याला काही अधिकार आपले संविधान देतात. तो आपला सिटीजन नसतो. मायनॉरिटीज अशा पद्धतीने अल्पसंख्याक यांना आपण जैन, सिख यांना पण संविधानामध्ये नागरिकता असते. पण भारताचे नागरिक आणि भारताच्या संविधानामधील भाग 2 अनुच्छेद 5 ते 11 हे नागरिकतेसाठी असते. नागरिकता ही कन्सेप्ट अरिस्टो हे फिलॉसॉफर आहे. तर त्याने नागरिकता ही कन्सेप्ट जगाला सगळ्यांना दिली. अनुच्छेद 5 हे काय आपण बघणार आहोत. अनुच्छेद 5 हे प्रारंभ में नागरिकता. संविधान के प्रारंभ में नागरिकता 26 जनवरी 1950. आपण अनुच्छेद 5 संविधान के प्रारंभ में नागरिकता 1950 26 जानेवारी 1950 ला भारतामध्ये जेवढेही नागरिक तेवढेही लोक भारतामध्ये आहे, सगळ्यांना भारताने नागरिकता आपल्या संविधानाने नागरिकता देण्यात आली. आणि पहली कंडीशन ठेवली कि उसका जन्म भारत में होना चाहिए, उसके माता पिता का जन्म भारत में, और संविधान लागू होने से 26 जनवरी से 5 साल पहले से भारत में रहता है. म्हणजे भारतामध्ये 26 जानेवारीच्या पहिलं भारतामध्ये असायला पाहिजे. भारतामध्ये राहणे, जन्म भारतामध्ये, माता पिता भारतामध्ये, सगळंच भारतामध्ये. 1950च्या पहिलं आपला संविधान तयार झाल्यावर संविधान लागू डेटपर्यंत भारतामध्ये असणाऱ्या व्यक्तींना संविधानाने नागरिकता दिली. हे अनुच्छेद 5 हे सांगतात. आणि अनुच्छेद 6 पाकिस्तान से भारत आए लोगों की नागरिकता. म्हणजे उदाहरणार्थ समजायचं गेलं तर पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेले प्रवासी यात्री अशा लोकांना भारताने 19 जुलै 1948च्या पहिले आलेल्या सगळ्यांना भारताने आपलेच नागरिक मानले. आणि 19 जुलै 1948च्या नंतर आलेल्या सगळ्या पाकिस्तानींना परमिट नियम 19 जुलै 1948ला परमिट नियम लागले. परमिट नियम म्हणजे तिकडच्या नागरिकांना, म्हणजे उदाहरणार्थ पाकिस्तानमधून येणाऱ्यांनी पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यांकडून परमिट नियम म्हणजे एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरून
6 महिन्याच्या नंतर भारताने डिसाईड करून नागरिकता देण्यात येते. हे अनुच्छेद 6 आणि 7 हे पहिले देश विभाजन झाल्याच्या नंतरच युजफुल होते. म्हणून आता एक्झाममध्ये जास्तीत जास्त प्रश्न आर्टिकल 6 आणि आर्टिकल 7 म्हणजे अनुच्छेद 7 आणि 6 मधून येत नाहीत. अनुच्छेद 7 बघू आपण. भारत से पाकिस्तान गए लोगों की नागरिकता, म्हणजे भारतामधून पाकिस्तानला गेलेले, पण नंतर त्यांना वाटलं की पाकिस्तानला गेल्यावर इतकी परिस्थिती चांगली नाही, तर आपण भारताला वापस जाऊ. तर 1 मार्च 1947 के बाद पाकिस्तान गए हुए किंतु वापस आ गए तो 6 महीने का रजिस्ट्रेशन. तर त्यांना 6 महिने रजिस्ट्रेशन करून 6 महिने वाट बघून त्यांना भारताची नागरिकता देण्यात येते. आणि 1 मार्च 1947च्या पहिला आले तर नागरिकता मिळून जाते. आणि अनुच्छेद 8 हे सांगते की भारत के बाहर रह रहा बच्चा भारत का नागरिक होना यदि उसके माता पिता भारतीय हो. म्हणजे उदाहरणार्थ आता एक नागरिक आहे भारताचा, तो भारत प्रवास करून विदेशला गेला आणि तिथं त्याचा मुलगा झाला, तर तो भारताचाच नागरिक असेल. म्हणजे माता पिता भारतीय आहे म्हणून भारताचा नागरिक असेल. आणि इम्पॉर्टंट पॉईंट 5 ते 8 हे अनुच्छेद स्थिती अनुसार कानून बनवण्यात आले. तर आपल्या संविधान सल्लागार, संविधान संशोधक आणि विचार केल्यानुसार स्थितीनुसार हे कानून बनवण्यात आलेले होते. आपण पुढचं अनुच्छेद आपण बघू. अनुच्छेद 9 विदेशी नागरिकता लेने पर भारत की नागरिकता समाप्त. म्हणजे एका पर्सन भारताची नागरिकता सोडली. जे उदाहरणार्थ तर एक पर्सन आहे, तर तरी भारतातून विजा घेऊन लंडनला गेला आणि लंडनची नागरिकता घेतली, तर भारताची नागरिकता समाप्त होईल त्याची अनुच्छेद 9 अनुसार. आणि अनुच्छेद 10 हे म्हणते की नागरिकता का बना रहना जब तक अन्यथा कोई कार्य न करे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कोणतं संविधानाला हानी पोचल, लोकांना हानी पोचल असे काम करणार नाही तोपर्यंत नागरिकता राहील. आणि असे संविधान म्हणजे आतंकवाद असे गतिविधीमध्ये एका नागरिकाने भाग घेतला आणि देशासाठी खराब कृत्य करायला लागलं, नागरिकता ह्या कंडिशनमध्ये नागरिकता राहणार. अनुच्छेद 11 लास्ट आर्टिकल पार्ट 2 सिटिझनशिप मधील लास्ट आर्टिकल तुम्ही समजून घ्या.
नागरिकता नागरिकता का कानून संसद बनाएगी। संसद का गृह मंत्रालय। नागरिकतेचे सगळे तेवढे कानून असतील ते सगळे कानून संसदच्या गृह मंत्रालय मार्फत बनवण्यात येते। आणि रजिस्ट्रेशन रिव्हिजन करूया। अनुच्छेद 5 आपण बघितल्यानुसार अनुच्छेद 5 हे प्रारंभ नागरिकता प्रारंभ में नागरिकता। अनुच्छेद 6 पाकिस्तान से इंडिया आने वाले लोगों के लिए। अनुच्छेद 7 इंडिया से पाकिस्तान जाने वाले लोगों के लिए। अनुच्छेद 8 विदेशी प्रवासी म्हणजे भारत के बाहर रह रहे बच्चे के लिए भारत का नागरिक होना यदि उसके माता पिता भारतीय हो। नो सटलत गोयला हे वर्ड तुम्हाला समजण्यासाठी घेतलेले क्लिक बसा म्हणून। सटलत गोयला म्हणजे तुम्ही विदेशी नागरिकता घेतल्यावर भारताची नागरिकता समाप्त होईल। आणि अनुच्छेद 10 नागरिकता का बना रहना। आणि अनुच्छेद 11 हे संसद म्हणजे नागरिकता का कानून संसद बनाएगी। संसद का गृह मंत्रालय। आणि आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट बघू। तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल संविधान तेव्हा लागू झालं 1950 रोजी। तेव्हापासून नागरिक पाकिस्तानचे लोक भारतात येत होते, भारताचे लोक पाकिस्तानमध्ये। ही सायकल तेव्हा चालत होती। तर त्या कंडिशनला संविधान संशोधन भी जरुरी आहे। म्हणून नागरिकता ह्याच्यासाठी 1955ला संविधान संशोधन नागरिकता अधिनियम आणण्यात आले। नागरिकता अधिनियम हे पहिले 1955ला आणण्यात आले आणि सुधार 1996ला सुधार, नंतर 1992, 2003, 2005। पण तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल की 1996 पहिला नागरिकता अधिनियम 1955 आल्यानंतर पहिला सुधार केव्हा झाला की 1996ला झाला। नंतर सुधार होत गेले 1992, 2003, 2005। आणि याच्यामध्ये आपल्याला 5 प्रकारे नागरिकता भेटत होती। पहिले नागरिकता जन्म के नागरिकता अधिनियम 1955 जन्म के आधार पर नागरिकता। पहिलं भारतामध्ये जन्म घेणाऱ्या सगळ्यांसाठी नागरिकता भेटत होती। इसी कोडी आणि 1996 तर संविधान संशोधन करण्यावर रिअलाईज झालं की 1996 नंतर हे डिस्टन्स खूप मोठं आहे। या कंडिशनवर रिअलाईज झालं की संविधान संशोधन फॉर एक्झाम्पल 1996 मातापितांचा जन्म भारतामध्ये झाला पाहिजे। आणि 2003मध्ये हे दोन्ही व्हॅलिड म्हणजे माता आणि पिता दोन्हीही व्हॅलिड भारताचे नागरिक असले पाहिजे। कोणीही खोट्या पद्धतीने भारतामध्ये सामील नाही झाले पाहिजे आणि जन्म भारतामध्ये झालेला पाहिजे। आणि भारतासाठी खोट्या पद्धतीनं नागरिकत्व घेतलेलं नाही पाहिजे।
आणि दुसरं कन्सेप्ट वंश के आधार पर. वंश के आधार पर पहिलं पिता के अनुसार म्हणजे पिता भारतीय पाहिजे हे हे बघत होते पहिलं. तर नंतर 1992ला हे रिअलाईज झालं की माता पिता हे दोन्हीही वंशाच्या आधारावर भारताचे नागरिक असले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणावं, मला म्हणावं, आपल्या सगळ्यांना आपल्या आईवडिलावर, आपल्या आजोबावर आपल्याला भारताची नागरिकता मिळालेली आहे. तशाच पद्धतीने आणि थर्ड कन्सेप्ट पंजीकरण म्हणजे बाय रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन भारतामध्ये 7 वर्ष राहून भारताचे सगळे रीतिरिवाज, भारतासाठी चांगल्या विचार आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही भारताचे नागरिक बनता. आणि चौथी कन्सेप्ट देशीकरण. देशीकरण म्हणजे नॅचरलायझेशन्स. हे आता कोणते कलाकार आहे, विदेशी कलाकार, तर त्यांच्यासाठी कला, विज्ञान, भारतीय भाषा त्यांना येणार आहे आणि त्यांनी 10 वर्ष भारतामध्ये आपलं सगळं आयुष्य दिलेलं पाहिजे. म्हणूनच भारतामध्ये हे लोक देशीकरणच्या अंतर्गत भारताचे नागरिक बनू शकतात. आणि 5वी कन्सेप्ट महत्त्वाची कन्सेप्ट आहे अर्जित भूमी. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट अर्जित भूमी. उदाहरणार्थ सिक्कीम आपण भारतामध्ये 16 मे 1975ला जोडून भारताचा एक अविभाज्य भाग बनलं. तर त्या लोकांना आपण अर्जित भूमी अनुसार नागरिकता देण्यात आली. नंतर आपण बघितलं की भारतामध्ये नागरिकता घेण्याची पद्धती कोणकोणत्या आहेत. पण आपण भारताच्या लोकांना नागरिकता रद्द कशी होते, समापन रद्द हे कशा पद्धतीने रद्द होऊ शकतात. त्याग म्हणजे एक व्यक्ती भारतातून विदेशला गेला आणि तिथली नागरिकता घेतली आणि भारताची त्याग केला. ही कन्सेप्ट. आणि बरखास्त म्हणजे कोणी पागल आणि भारताच्या विरुद्ध पागल आहे, तर एका विदेशी डेलिगेट आल्यानंतर भारताविरुद्ध कृती करेल तर त्याची नागरिकता बरखास्त होईल. ही 3री कन्सेप्ट. आणि वंचित म्हणजे आता आपण हे एक्झाम्पल बघितल्यानुसार ह्या व्यक्तीने भारतातून बाहेर जाऊन दुसऱ्या देशाची नागरिकता घेऊन भारताची त्याग केली. तर हे भारताचा गृहमंत्रालय त्याची भारताची नागरिकता वंचित करेल म्हणजे कॅन्सल करेल. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी झाले आपले सगळे पार्ट 2 असेच व्हिडिओ बघण्यासाठी UGC स्टडी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पाठवा. तर तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट माहीत करायचे असेल तर NRI, OCI आणि PIO ही माहीत करायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. हे सगळे वर्ड NRI, OCI आणि PIO ह्याच्यासाठी आपण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ. थँक्यू फॉर वॉचिंग अ व्हिडिओ.
ओके, थँक्यू.